गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्कार. आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे. माझा मायबाप जनता सोशल मीडिया. सगळे गद्दार निघाले, पण माझी मायबाप जनता माझ्यासोबत आहे, कायम आहे आणि कायम राहणार. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याशी संवाद होत नव्हता आणि माझा बेल होऊन पण 8 दिवस झाले. पण मी म्हणलं हे सगळं बंद करू. घरच्यांना त्रास झाला, मित्रांना त्रास झाला आणि जवळच्या नातेवाईकांना त्रास झाला. सगळ्यात जास्त त्रास तर घरच्यांना, जी माझी आई, बायको किंवा भाऊ, बहीण, मुलं यांनाच त्रास झाला. तर त्यांना मी शब्द पण दिला होता की मी असं काही वागणार नाही वगैरे, पण मला हे लोक जगू देत नाहीत. किंवा मला फोन आले, रेकॉर्डिंग पण आहे की जिरली का आता तुझी, शांत झाला का आता नोकरी गेली. काही तर न्यूज चॅनलवाल्यांनी माझी ही बोलवले, स्टंटबाजीमुळे कासलेची वर्दी गेली, जी न्यूज किंवा सामवाल्यांनी बनवलं. तर ठीक आहे म्हणलं, आता स्टंटबाजी करायची असती तर मग एखादी एन्काउंटर केला नसता का हो मी? वाल्मिक कराडचाच केला असता ना. काहीतरी म्हणजे मला ते पुण्य तरी भेटलं असतं. आता वाटायला की खरंच तेव्हा एन्काउंटर केला असता तर ते 5-50 करोड तर मला भेटले असते. पण खरं मित्रांनो की विचार करतो ना, मग ठीक आहे, देव तरी कुठेतरी विचार करेल, काहीतरी देईल, काहीतरी करेल. मी आजही उपाशी मरत नाही मित्रांनो. आता बघा, ही 1.5 करोडची गाडी आहे, माझ्या मित्राची गाडी आहे, नाहीतर अजून इन्क्वायरी लावतील. तर मित्रांनो, आहे मी आता बिहारमध्ये चंपारण्याला. या ठिकाणी दारू बंद आहे. दारू तर बंदच केली, फक्त एक आल्यानंतर 3ऱ्या दिवशी एक बियर पिली होती. पण मला म्हणले की काही लोक, किंवा मलाच वाटलं 28 दिवस तर दारू भेटली नाही. मग 28 दिवस जर राहू शकतो मी, तर अजून एक दिवस का नाही राहू शकत? तर चला संवाद पहिल्यांदा साधतो. तर मित्रांनो, मला ठेवलं होतं बीडमध्ये, आपल्या बीडमध्ये सब जेल आहे. त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे, तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी. आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का, 5 वाजता काहीतरी, 4 वाजता मला नेलं आणि त्याला 5 वाजता चहा आला, 4:30ला वगैरे. आणि कशामध्ये काय म्हणतात, आपल्या प्लास्टिकच्या ह्याच्यात. म्हणलं त्याला कपामध्ये, मला प्लास्टिकच्या ह्याच्यात काय, ज्याच्यात 50-100 जणांनी चहा पिलाय आणि त्याला नवीन ह्याच्यात त्याला चपात्या पण यायच्या. लोकांनी मला सांगितलं की चपात्या 3 लेअरच्या त्याला चपात्या बॅग होत्या, फरसाण काय त्याच्यामध्ये बिडी, सिगरेट, तंबाखू असेल. मी बघितलं नाही ते ओपन करून, पण ते ही होतं सगळं. कॅन्टीन 25,000ची कॅन्टीन घेतो तो, स्वतःच्या नावावर 10,000ची. आणि 5-6 जण वंजारी समाजाचे, राजू का राजेश कांगणे, केदार आहे आपल्या गावाचं नाव पण सांगतो थांबा, मर्डरमध्ये गावाचं नाव त्याचं ही आहे, पाथर्डीच्या जवळ एक गाव आहे, शिरूर कासारचा. तर त्याच्या नावावर तो 5,000ची कॅन्टीन घेतो. म्हणजे ज्याची अवकत नाही ना, त्यांच्या नावावर कॅन्टीन घ्यायचं, पैसे मागवायचं. आणि ठीक आहे, 50-50 हजाराची कॅन्टीन असते का कुठं? आम्हाला 1000पेक्षा जास्त देत नाहीत. ठीक आहे, जे काय असेल ते. तर मित्रांनो, तर त्या ठिकाणून पहिली मागणी, मग लगेच त्यांनी अर्ज केला. आणि अर्ज म्हणजे जेलरला बोलवलं, सब जेल आहे त्या ठिकाणी. 3 स्टार ऑफिसर असतो, PI लेवलचा, म्हणजे इन्स्पेक्टर लेवलचा. त्याला बोलवलं आणि सांगितलं कासले इथं पण येऊन उद्योगधंदे करायला लागलाय, तर त्याला हलवा. म्हणलं ठीक आहे, हलवा. मग सुरक्षेच्या कारणास्तव मला हलवलं. म्हणलं काय जेलमध्ये काय सुरक्षा असते हो? बाहेर नाही दिली आणि आतमध्ये मला सुरक्षा दिली का? अहो, हसण्यासारखा जोक आहे. जेव्हा मी म्हणलं माझ्या जीवाला धोका आहे, तेव्हा नाही सुरक्षा दिली. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणाहून, ज्या ठिकाणी बंद जेलमध्ये काय हाल होणार आहेत किंवा काय माझ्यावर अटॅक होणार आहे, त्या ठिकाणी हलवलं. बरं, मग गव्हर्नमेंटला माझी मागणी आहे, मला आता सुरक्षा द्या. बरं ठीक आहे, माझा बेल झाला, आलो त्या ठिकाणाहून बाहेर काढला. पण वाल्मिक कराडला त्या ठिकाणाहून माझी विनंती आहे. विनंती म्हणजे सरकारला नाही बरं का, ते काय ऐकणार नाही, गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे, ते काय ऐकणार नाही. पण अंजली दमाने ताई, आपल्या करुणा मुंडे, परत आपल्या तृप्ती देसाई, आपले काय जे पत्रकार आहेत, त्यांना माझी खरंच विनंती आहे की त्यांनी मागणी करायची की वाल्मिक कराडला त्या ठिकाणी ठेवू नका, जीवाला धोका आहे. आणि दुसरं, सगळे मराठा बांधव जे समाज आहेत ना, त्यांना माझं म्हणणं आहे की त्याला
खूप सुविधा आणि फॅसिलिटीज भेटतात आतमध्ये. मी जाऊन आलोय त्यामुळे मला माहिती आहे. कपात चहा, 3 लेअरची चपाती, फरसाण, चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन. ह्याला 3 बुधवार रविवार चिकन मिळतं आणि झोपायला त्यांनी घेऊन जाऊ देत नाही अंतरून. मग त्यांनी काय केलंय, आयडिया केली, पांघरायचंच त्याला दिले. 6 पांघरायचे घेऊन गेले. 6 पांघरायचे म्हणजे ब्लँकेट असे जाड जाड आणि ते असे अंतरलेत गादीसारखं, त्याच्यावर उशी आणि मस्त 5 पेपर येतात त्याला. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, सकाळ. सांगण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ बघा, लांब झाला तर झाला पण बघा. तर हे सगळे मित्रांनो त्याला एवढ्या सुविधा भेटतात. कॅन्टीन भेटतात आतमध्ये. 2-3 ठिकाणी तो असा फिरून येतो वॉकिंग करून. सोबत वंजारी समाजाचे पोरं आहेत. तर असं करू नका. मी पहिल्या व्हिडिओ पासून सांगितले की वंजारी आणि मराठा आणि सगळे माझे बांधव आहेत. मी ओबीसी नेता आहे पण मग ओबीसी नेता आहे धनंजय मुंडे माझा आहे ना, मग काय विरोधात गेलो. मी जात बघत नाही, पहिल्यापासून नाही बघत. आता तर मित्रांनो ही मागणी करा पहिल्यांदा आणि त्याला ना हलवा. औरंगाबाद नाही, नागपूरच मागणी करा तर खऱ्या अर्थानं विजय. कारण ही केस चालणार आहे 5-6 वर्ष. धनंजय मुंडेंनी शब्द दिलेला आहे की मी तुला त्या ठिकाणी हलवणार नाही, 5-6 वर्ष केस चालेल त्या ठिकाणी. त्यामुळे ते माननीय उज्ज्वल निकम केसला लेट होत आहेत आणि उशिरा हजर होत आहेत. तर हलवा नागपूरहून. त्यांनी कारण काय दिले, अर्ज केला होता कोणीतरी, मी पण केला मधून एक अर्ज. अजून एक अर्ज केला होता की वाल्मिकी हलवायचं त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले की यांना कोर्टामध्ये घेऊन जावं लागतं बीडच्या, म्हणून यांना या ठिकाणी ठेवलं. अरे तर VC घ्या ना, मला का नाही नेलं. औरंगाबादला मी सुरक्षित संभाजीनगर, तर त्या ठिकाणी मला फक्त VCवर हजर करायचे. त्याला पण VCवर करा ना. असं काय आरोपीची गरज आहे का की रोज त्याला किंवा तारखेला कोर्टात. तर ती सेटिंग असते. तारीख 8 दिवसांनी लावायची, 15 दिवसांनी लावायची आणि गाडी जायचं, सामान भेटणार नातेवाईकांकडनं, काय ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक सगळ्या गोष्टी भेटणार, फरसाण, गायच्या सगळ्या गोष्टी त्या सामानातून भेटणार. तर मित्रांनो एक IPS किंवा IAS दर्जाचा तुरुंग अधिकारी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला आलो आणि मग मजा बघा. मग त्याला खरंच वाटेल की जेल काय नाही, त्या जेलमधलं ते स्वर्ग आहे मित्रांनो. बीड सब जेल हे त्याच्यासाठी स्वर्गच आहे. मी आजही सांगतो. हलवायचं पुणे एरवाडा. आणि मला जसं हलवलं होतं, मला मुंबईला हलवणार होते सुरक्षा, मुंबईवाल्यांनी नकार दिला. कारण मी त्या ठिकाणी नोकरी केली, मी काही कारवाई केलेली त्या ठिकाणी आरोपी असतील तर त्या ठिकाणी नकार दिला. एरवाड्याला हलवायचं होतं मला, त्यांनीही नकार दिला. कोल्हापूरला मला नेणार होते, मग वाल्मिक कराडला जाऊ दे ना. कोल्हापूरला काय किती खर्च येणार आहे आणि काय चाललंय शासनाचं. नागपूरला मजा बघा. सगळ्यांनी मागणी हीच करा. आतमध्ये काय चालतं काय नाही. आता हे सगळं परत एक अजितदादा माझ्या मागे लागले. पण शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय. मरीन ड्राईव्हला काम केले. जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले. स्टेशन डायरी आहे माझ्याकडे आणि प्रिंटमध्ये फोटोमध्ये गरज लागली एक पत्ता आता ठेवायचं. कारण काय सगळं देऊन मोकळं नाही व्हायचं एकदा. तर एक पत्ते अजून 3 पत्त्यामधले 3 शाबूत ठेवलेत मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.